नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर आता श्रावण महिना येईलच, शुक्रवारी येईल त्या। मग म्हटलं आपण जे नॉनव्हेजचे व्हिडिओ काढलेले आहेत ते अपलोड करूयात फटाफट। त्यासाठी मला व्हॉइस ओव्हर करावा लागतो, कारण व्हिडिओ काढला तर त्याला असंच टाकणं जमणार नाही आणि व्हॉइस ओव्हर करायला हवा। तर म्हटलं लवकरात लवकर टाकायला पाहिजे। तर चला नवीन एक रेसिपी पाहूयात। नॉनव्हेज आहे हे तर तुम्हाला समजलंच असेल। सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि नॉनव्हेज लवर कमेंट पण करू शकता बरं का तुम्ही। तर इथे पातेलं ठेवून घेतलं गॅसवरती। चिकन मसाला बनवतो आहोत आपण आज, चिकन सुक्कं। तर त्यासाठी बघा चिकन घेतलं 1 किलो, छान मॅरिनेट केलं होतं, तुम्ही बघितलंच असेल, बाजूच्या गॅसवरती ठेवलं होतं ताटामध्ये एका। त्यासाठी काय काय वापरलं मॅरिनेट करण्यासाठी मी तुम्हाला सांगते। हळद टाकलेली आहे 1 चमचा, 1 किलो चिकन आहे, मस्त अशी भरभरून हळद टाकायची, त्यामुळे आपला चिकन सुक्का जो असतो तो मस्त होतो, जो मिठातला असतो तो। त्यावरती मीठ टाकलेलं आहे 2 चमचे, चिकन मसाला टाकलेला आहे आणि कोथिंबीर आणि अर्धा लिंबू पिळून मॅरिनेट करत ठेवलं होतं त्याला 1 तासभर। पातेलं ठेवून घेतलं गॅसवरती, तेल टाकलं 2 ते 3 पळ्या मोठ्या, कारण सुक्कं चिकन बनवते म्हटल्यावर तेलात कंजूसी करून अजिबात चालत नाही। तर तेल छान तापल्यानंतर यामध्ये 1 तेजपत्ता टाकून घेतला आणि आपलं जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते टाकून घेतलेलं आहे। छान परतून घ्यायचं याला मीडियम टू हाय फ्लेमवरती 1-2 मिनिटं असं छान परतत राहायचं। जे तेल आहे ते प्रत्येक पीसला लागलं गेलं पाहिजे। आणि तुम्हाला तर माहितीच आहे, चिकन खायचं बोललं ना तर त्याचा रस्सा अजिबात चांगला लागत नाही। बनवायचा असेल तर थोडासा बनवायचा, 2 टाइम खाण्यासाठी बनवायचा नाही। 1 टाइम मस्त असा झणझणीत चिकन रस्सा बनवायचा। आणि चिकन सुक्कं आपण बनवतोय, मस्त लागतं हे चिकन सुक्कं। तर परतून घेतलंय मम्मीने इथे अशा प्रकारे। आता यासाठी आपण म्हणजे चिकन सुक्कासाठी लागणारं वाटण मी तुम्हाला सांगते। इथे मी वाटण काय दाखवत नाही, कारण आम्ही पूर्व तयारी केली होती। वाटणासाठी कांदे घेतलेत मोठ्या साईजचे 3 कांदे, त्याला बारीक उभं चिरून घेतलं। तव्यामध्ये, लोखंडी तव्यामध्ये छान कांदा भाजून घेतला काळा होईपर्यंत। यामध्ये खोबरं घेतलेलं आहे, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर। छान असं वाटण तयार केलं। हे तुम्ही पाहताय ते वाटण आहे। आपलं चिकन शिजलेलं आहे मस्त, मोठा व्हिडिओ होईल म्हणून मी काही जास्त क्लिप्स घेतला नाही। चिकन शिजल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे मम्मी हे वाटण टाकत आहे। 2 ते 3 पळ्या टाकायचं आहे, तुम्हाला जसं मसाला आवडतो ना तसं तुम्ही टाकू शकता। इथे मम्मीने भरभरून मसाला असा टाकलेला आहे। आता मसाला टाकल्यानंतर अलगद हाताने छान चिकनला तो मसाला लागला गेला पाहिजे यासाठी परतून घ्यायचे। बघा तुम्ही बघू शकता मम्मी किती खबरदारीने परतत आहे, अगदी अलगद, कोणताही पीस असा तुटला गेला नाही पाहिजे। तुम्ही हवे तर तुम्हाला लॉलीपॉपचे पीस घेऊ शकता, नरम नरम बोनलेस चिकन पण आणू शकता, पण आम्ही इथे सगळ्या टाईपचं घेतलेलं आहे, असं काही नाही बोनलेस वगैरे। इथे मस्त असं चिकन परतून झालेलं आहे। थोडं झाकण ठेवून 1-2 ते 3 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आणि मग चिकन सुक्कं खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही पाहू शकता इथे मम्मी आता झाकण ठेवते। हे बॅचलर पार्टीसाठी घरगुती मस्त असं चिकन मसाला खाण्यासाठी बनवू शकता। या आखाड पार्टीमध्ये तुम्ही हे नक्की खाऊन पहा, करून पहा। कशी वाटली रेसिपी हे मला कॉमेंटमध्ये सांगा। कोथिंबीर टाकल्याने खाण्यासाठी रेडी आहे। चला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।